जिल्हा परिषद शाळेला इंग्रजीचा शिक्षक मिळत नसल्याने बीडच्या सौताडा येथील विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत। पालक आणि विद्यार्थ्यांनी पाटोदा पंचायत समितीवर मोर्चा काढत तात्काळ शिक्षक देण्याची मागणी केली आहे। सौताड्याच्या शाळेत इंग्रजीचा शिक्षक नसल्याने मुलांना इंग्रजी कशी समजायची असा प्रश्न उपस्थित करत ढोल वाजवत हा मोर्चा काढण्यात आला। तत्काळ शिक्षक पाहिजे अशी मागणी करत विद्यार्थी आणि पालक आक्रमक झालेलं यावेळी पाहायला मिळालं। या ठिकाणी आलेलो आहोत शिक्षक आणि आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी जिल्हा परिषद माध्यमिक सौताडा शाळा या ठिकाणी आलेलो आहोत। शाळा भरून जवळजवळ 1.5 महिना झाला, पण 1.5 महिन्यापासून आम्हाला 8वी 9वी आणि 10वी या मुख्य वर्गांना अजून इंग्रजीचा शिक्षक नाही। आजपर्यंत आमचा वापतास होतोय, आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय। सरकार आज शिक्षकांना इतका पगार देतंय, 1 लाख 2 लाख रुपये पगार देतंय। हे कशासाठी? कारण हे उद्याचे पोरं हे आपल्या भारताचे नागरिक असणार आहेत, पण या भारताच्या नागरिकांना जर इंग्रजी विषयाचा शिक्षकच 2 महिने असेल तर मग कसं हे भारतीय नागरिक करतील? तर आम्ही आज या ठिकाणी या प्रशासनाच्या दारात आलेलो आहोत। सरकार सांगतंय आपले पोरं जिल्हा परिषद शाळेला घाला, सरकार सांगतंय आपले पोरं जिल्हा परिषद शाळेला घाला, पण जिल्हा परिषद शाळेला जर शिक्षक नसतील तर आम्ही करायचं काय? या पालकांनी करायचं काय? आमच्या पोरांचं जर इतके वर्ष झालं नुकसान होतंय, गेल्या 2 महिन्यापासून सरकारी शाळेला शिक्षक नाही, जिल्हा परिषद शाळेत पोरं घालून आम्ही करायचं काय? या जिल्हा प्रशासनाचा आणि तालुका प्रशासनाचा आणि हे सगळं हाताळणाऱ्या शैक्षणिक विभागाचा आम्ही सर्व सौताडा ग्रामस्थ आणि विद्यार्थी सगळे निषेध करतो। या ठिकाणी आम्ही सर्वजण या प्रशासनाचा निषेध करतो। आम्हाला लवकरात लवकर जिल्हा परिषद सौताडा शाळेला शिक्षक द्या, जसा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी सरकारला आणि प्रशासनाला सांगतो। आणि आम्हाला आश्वासन आता नको, आम्हाला या ठिकाणी आम्ही शिक्षक घेऊन जाण्यासाठी आलेलो वाजवा आम्ही आमच्या शाळेची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताडा, गावाचे नाव सौताडा। आम्हाला शैक्षणिक वर्ष 2024 आम्हाला शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून इंग्रजीला जेव्हापासून शाळा सुरू झाली 2 महिने झाले आम्हाला इंग्रजीचं शिक्षण भेटत नाही। तर माझी अशी विनंती आहे की सरकारला व सगळ्यांना आम्हाला इंग्रजीचं शिक्षण मिळवून द्यावं आणि आम्ही इंग्रजीचं शिक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। तरी चालेल, पण